देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपने महाराष्ट्रामध्ये मोठी आघाडी घेतली आहे आणि त्यानंतर नागपूरमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा जोरदार जल्लोष सुरू झालेला आहे। मला सांगा, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदी हवे अशी घोषणा दिली जात है, का अशी मांगनी है? देखिए, तो देवेंद्र जी ने पहले ही कहा था कि मैं पुनः आएल, और देवेंद्र जी पुनः भारी मतों से सबसे बड़ी लार्जेस्ट पार्टी के रूप में महाराष्ट्र में आ रहे हैं और एक सुशासन की सरकार, जिसे यहाँ तुष्टीकरण की राजनीति को बल मिला था, उसे महाराष्ट्र की जनता ने करारा जवाब दिया है। फडणवीस 2019च्या प्रचाराच्या वेळेला म्हणाले होते मी पुन्हा येईन, आज खरोखर पुनरागमन होत आहे त्यांचं? यस, ते फडणवीस जी आ रहे हैं और हम एक उनके वहाँ के मतदाता है और हमें लाभ मिला कि हम महाराष्ट्र को मुख्यमंत्री जी देने जा रहे हैं। तुम्ही सगळ्या तरुण कार्यकर्त्यांनी खूप मेहनत केली होती, एवढा प्रचंड विजय अपेक्षित होता का? इतना प्रचंड विजय अपेक्षित था। लाडली बहनों ने देवा भाऊ का साथ दिया है और सभी लाडली बहनों का आपके माध्यम से मैं बहुत बहुत धन्यवाद देना चाहता हूँ। भाजपला प्रचंड बहुमत, महायुतीला प्रचंड बहुमत मिळत आहे, मुख्यमंत्री कोण हवा? देवा भाऊ, देवा भाऊ। का कारण काय? कार्यकर्ते आहात तुम्ही त्यांचे, त्यामुळे की देवा भाऊ आहेत आमचे लाडके भाऊ, देवा, आम्हाला मुख्यमंत्री देवा भाऊच पाहिजे। काय मागणी आहे? देवेंद्र सरांनी जे काही काम केलं आहे ते सर्वात चांगलं काम केलं आहे महाराष्ट्रामध्ये। आम्हाला देवेंद्र भाऊ पाहिजेच आहे, फक्त बाकी कोणी नाही। काय मागणी आहे? आमची फक्त एकच मागणी आहे, आम्हाला फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबच पाहिजे। बिकॉज उनके वजह से एक एक गलियों में सीमेंट रोड बने हैं, एक एक बहनों को फायदा मिला है। हमारे नागपुर में एम्स आया है, मेडिकल में नागपुर का सबसे बेस्ट ऑपरेशन थिएटर बन रहा है, इसलिए सिर्फ और सिर्फ देवा भाऊ चाहिए। देवा भाऊ आगे। कार्यकर्ते प्रचंड उत्साहामध्ये आहे, भाजपच्या विजयाचा जल्लोष तर केला जातच आहे, सोबतच नागपूरचे कार्यकर्ते आता रस्त्यावर उतरून मागणी करत आहे की भाजपला, महायुतीला जेव्हा बहुमत मिळत आहे, मुख्यमंत्रीपदी आम्हाला देवेंद्र फडणवीस, नागपुरात देवा भाऊ म्हटलं जातं, मुख्यमंत्रीपदी आम्हाला देवा भाऊ हवे अशी मागणी आता नागपुरातून वेगवेगळ्या भागातून होताना दिसत आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।